बस स्टँडवर उभा होतो. बस लागली आणि मी बसमध्ये बसलो. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. 5 मिनिटं झाली, त्यांनी खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, नीट मोजली आणि खिडकीतून बाहेर बघितलं. मला वाटलं त्यांना काहीतरी घ्यायचं असेल. बाहेर पेपर विकणारा होता, वडापाव विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता, पण काहीच न घेता त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, खिडकीतून बाहेर बघितलं आणि काही न घेता चिल्लर परत खिशात ठेवली. तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला. दन 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 त्यांनी बेल वाजवली आणि त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीतून बसला आणि आता गाडी जाऊ दे म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली. गाडी धावायला सुरुवात झाली. तोपर्यंत सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, त्या धावत्या खिडकीतून हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडे ये. पेपरवाला धावत धावत गाडी मागे आला. त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं पेपर आत दिला. यांनी चिल्लर त्याच्या हातावर ठेवली आणि गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, पण गाडी धावायला सुरू झाली, मग यांनी पेपर घेतला. मी त्याला विचारलं, अहो म्हणलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी बस स्टेशनवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा, गाडी धावायला सुरू झाल्यावर का घेतला? त्यावर तो सद्ग्रस्त मला म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. मी जर गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटा इथे कळलं असतं, त्यांनी लगेच माघारी दिला असता. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता 15 मिनिटांनंतर तो अचानक हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं? तो म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय.